Hello students, today we are going to learn subject mathematics. Upper primary scholarship examination, standard 7th subject mathematics. Number work, unit first. So students, in previous video we completed exercise 1.1 and now today we are going to learn exercise 1.2. See the first example. How will you write 500 in Roman numerals? म्हणजे 500 हे आपण रोमन न्यूमेरल्स मध्ये कसे लिहू शकतो. आता हे आपल्याला स्टँडर्ड 5th मध्ये झालेलं आहे की 500 आपण कसे लिहू शकतो. यासाठी आपल्याला सगळ्याचे मीनिंग माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही आधी एक्सप्लेनेशनची व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असाल, हे पहा, हे जे आहेत कमीत कमी हे एवढे तरी तुमचे लर्न असायला पाहिजेत. आय म्हणजे काय तर 1, व्ही म्हणजे काय तर 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी 100, डी म्हणजे 500, तर एफ म्हणजे 1000. हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक्झाम्पल कसंही येऊ दे. आता इथे जसं तुम्हाला 500 विचारलेलं आहे त्याप्रमाणे 1000 येऊ देत, 50 येऊ देत, काही येऊ देत, तुम्हाला आन्सर देता यायला पाहिजे. मग या ठिकाणी 500 म्हणजे काय तर या ठिकाणी डी हे आपला आन्सर असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3. पुढे एक्सप्रेस द नंबर 55 इन रोमन न्यूमेरल्स. आता बघा इथे 55 आलं की नाही, म्हणजे 50 म्हणजे काय हे माहिती पाहिजे. एक्सप्रेस द नंबर 55 इन रोमन न्यूमेरल्स. मग आता हा रोमन न्यूमेरल आपण कसा लिहू शकतो. 55 म्हणजेच किती तर 50 प्लस 5. 55 म्हणजे 50 प्लस 5 मग पहा, मग 50 प्लस 5 म्हणजे पहा, जर 55 लिहिण्यासाठी आपण अशी अरेंजमेंट करून घेतली. 50 प्लस 5 इज इक्वल टू, आता 50 म्हणजे एल आणि 5 म्हणजे काय येतो व्ही येतो, म्हणजे एल प्लस व्ही म्हणजेच आपण काय लिहू शकतो एल व्ही. म्हणजे 55चं मिनिंग काय असणार आहे. 55 आपण रोमन न्यूमेरल मध्ये एल व्ही अशा पद्धतीने लिहू शकतो. पुढे आहे थर्ड एक्झाम्पल. राईट द नंबर CCXIX इन इंटरनॅशनल न्यूमेरल्स. बघा काय नंबर दिले इंटरनॅशनल न्यूमेरल्स मध्ये हा लिहायचा आहे. पहिल्यांदा माहिती असायला पाहिजे. आता सी म्हणजे काय 100. ठीक आहे. मग आता कसा लिहायचा बरं हा नंबर. पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. CCXIX इज इक्वल टू, बघा हा सी, हा जो सी आहे म्हणजे काय 100 लिहून घेतलं. आता दुसरा सी म्हणजे काय 100 तो लिहून घेतला. एक्स म्हणजे काय 10 लिहून घेतले. आता इथे हा 1 कन्सिडर करायचा नाही तर IX असं कन्सिडर करायचं. मग IX म्हणजे 9 आपल्याला माहिती आहे म्हणून इथे 9 लिहिले. मग जर सगळ्याची ॲडिशन केली तर ती किती मिळते 219. 100 प्लस 100 200, 210, 219 हे आपलं आन्सर असणार आहे. चला पुढे 4 नंबर. XIV प्लस सी मायनस XXI प्लस VII इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ॲडिशन विचारलेली आहे. एक्झाम्पल जसंच्या तसं लिहून घ्यायचं या ठिकाणी या पद्धतीने. बघा XIV प्लस सी मायनस XXI प्लस VII. XIV म्हणजे 10 आणि हे किती झाले 4 म्हणजे झाले 14 लिहून घेतले इथे 14 प्लस सी म्हणजे 100 मायनस XXI म्हणजे काय 10 प्लस 10 किती 20 प्लस 1 म्हणजे 21 लिहून घेतले. प्लस इथे हे तुम्हाला माहितीच आहे 8
बघा 14 प्लस 100 केले तर आन्सर आलं 114 मायनस किती केले त्याच्यातून 21 प्लस 8. आता इथे चुकून 8 लिहिले गेलेले आहे, तिथे 7 पाहिजेत. प्लस 7. मग आता जर का इथे म्हटलं 114 मायनस 21 प्लस 7. 114 मायनस 21 किती आन्सर मिळालं 93 प्लस 7. 93 प्लस 7 आन्सर आलं 100. ठीक आहे, हे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहण्यापेक्षा सोडवून पण पहा, व्हिडिओ पॉज करून, म्हणजे तुम्हाला समजेल. क्वेश्चन नंबर 5. राईट द आन्सर टू 47 मायनस 10 इन रोमन न्यूमेरल्स. आता आधी आपण सिम्पल आन्सर बघूया. 47 मायनस 10 किती येतं तर 37 येतं. मग हे नाही सोडवलं तरी सुद्धा चालू शकतो. आता 37 इथे कुठे बरं दिलेले आहेत 37? हे बघा, एक्स 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 व्ही आय आय 10 प्लस 10 प्लस 10 म्हणजे झाले 30 आणि हे 7 म्हणजे 37. म्हणजे काही एक्झाम्पल आपल्याला न सोडवता, म्हणजे पेपरवर न सोडवता ॲज इट इज ओरली सुद्धा सांगता आली पाहिजेत, म्हणजे तिथे आपला टाईम सेव्ह होऊन जातो. चला पुढे पाहूया. एक्सप्रेस द नंबर 400 इन रोमन न्यूमेरल्स. आता 400 हा नंबर कसा लिहायचा रोमन न्यूमेरलमध्ये? मग परत तेच की आता 400 म्हणजे काय तर 500 मायनस 100, बरोबर ना. 500 मायनस किती येतात 100. मग 500 म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे 500 म्हणजे डी. ठीक आहे, आणि लेफ्ट हँड साईडला आपल्याला काय लिहावं लागेल तर सी लिहावा लागेल. सी म्हणजे 100. थांबा, इथे या ठिकाणी पहा कसं ते हे रूल्स आपण शिकलेलो आहोत 5th स्टँडर्डमध्ये. बघा 400 म्हणजेच कसे लिहायचे 500 मायनस 100. मग 500 म्हणजे किती डी, आणि जर आपण लेफ्ट हँड साईडला लिहितो याचा अर्थ त्याच्यातून आपण मायनस करतो. मग 100 म्हणजे काय सी, म्हणजेच 400 याचं आन्सर आलं सी डी. चला पुढे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉंग पेअर. आता रॉंग पेअर ओळखायला सांगितलेली, हे लक्षात ठेवायचं नेहमी, नाहीतर घाईघाईमध्ये आपण काहीतरी चुकीच्या आन्सरला टिकमार्क करतो. विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग पेअर. 4 आय व्ही बरोबर आहे, 6 व्ही आय बरोबर आहे, 15 ट्रिपल व्ही. रूल काय आहे, व्ही आपण 3दा लिहू शकतो नाही लिहू शकत. मग 15 कसे लिहायला पाहिजे होते, मग 10 प्लस 5 म्हणजे काय एक्स व्ही असे लिहायला पाहिजे होते, म्हणजे ही रॉंग पेअर आहे. आता इथे रॉंग पेअर सापडली, म्हणजे पुढचं ऑप्शन नाही बघितला तरी चालेल, बघितला तरी चालेल. 25 पहा कसे लिहिलेले आहेत, एक्स एक्स व्ही बरोबर पद्धतीने लिहिलेले आहेत. चला पुढे जाऊया. 8 नंबर एक्झाम्पल. राईट द नंबर एक्स सी व्ही आय इन इंटरनॅशनल न्यूमेरल. आता एक्स सी व्ही आय म्हणजे काय तर आता इथे एक्स म्हणजे 10, सी म्हणजे 100 असं नाही कन्सिडर करायचं. आता इथे हा एक्स सी, सी म्हणजे किती झाला 100 झाला, आणि एक्स म्हणजे 10. मग 100 मायनस 10 केले तर 90 आले, म्हणजे हे झाले 90. एक्स सी ह्याची व्हॅल्यू झाली 90, आणि व्ही आय ह्याची व्हॅल्यू किती झाली 6, म्हणजे 90 प्लस 6 किती मिळाले 96. अशा पद्धतीने हे पहा, एक्स सी म्हणजे 90 आणि व्ही आय म्हणजे 6 इज इक्वल टू 96. पुढे 9 नंबर. एक्स 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 आय एक्स प्लस व्ही ट्रिपल आय. आता व्ही ट्रिपल आय म्हणजे 8 माहिती आहे. चला पुढे पाहूया काय. हे ट्रिपल एक्स म्हणजे किती झाले 10 10 10 झाले 30, आणि हा आय एक्स म्हणजे 39 झाले. याची व्हॅल्यू मिळाली 39 प्लस याची व्हॅल्यू आहे 8. 39 प्लस 8 किती मिळाले 47. पुढे 10 नंबर एक्झाम्पल. विच इज द करेक्ट रोमन न्यूमेरल एक्सप्रेसिंग द नंबर 71. आता 71 कसा एक्सप्रेस करायचा लिहून घ्यायचं. मग 71 म्हणजे काय, ऑप्शन बघण्यापेक्षा आपण लिहूनच घेऊया डायरेक्ट. 71 म्हणजे काय, 71 म्हणजे किती येतील 50 प्लस 10 प्लस 10 प्लस 1 असं आपण लिहून घेतलं 71. मग 50 म्हणजे काय एल,
10 म्हणजे एक्स, परत 10 म्हणजे एक्स आणि 1 म्हणजे आय. म्हणजे आन्सर काय मिळालं? LXXI. LXXI असं या ठिकाणी आन्सर मिळालेलं आहे. आता दोनच एक्झाम्पल राहिली, 11 नंबर आणि 12 नंबर. ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.